आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरज MSCB सब स्टेशन ऑपरेटरच्या हत्येचा अवघ्या 5 तासात उलगडा, 2 आरोपींना बेड्या। मिरज येथील कृपामाई MSCB सब स्टेशनचे ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे वय 40 राहणार शिंदेवाडी तालुका कवठे महांकाळ यांची डोक्यात लोखंडी बार मारून निर्घृण हत्या करणाऱ्या 2 संशयित आरोपींना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या DB पथकाने अवघ्या 5 तासांच्या आत शिताफीने अटक केली आहे। किरकोळ वादाच्या रागातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। सौरभ संतोष निकम वय 23 राहणार MSCB रोड बेडक तालुका मिरज आणि विनायक विक्रम सावंत वय 22 राहणार दुधगाव रोड बामणी तालुका वाळवा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। काल 29 जुलै 2026 रोजी रात्री 8:10 ते 8:35 सुमारास सब स्टेशनच्या ऑपरेटर रूममध्ये ही घटना घडली। सुरक्षा रक्षक रामकृष्ण तोडकर यांच्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता। मुख्य आरोपी सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे सब स्टेशनवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत। 29 जुलैच्या सायंकाळी सुधीर लाटवडे आणि संतोष निकम यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता। या वादाचा राग मनात धरून सौरभ निकम याने त्याचा साथीदार विनायक सावंत याच्यासह दुचाकीवरून सब स्टेशन गाठले। ऑपरेटर रूममध्ये घुसून त्यांनी लाटवडे यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लोखंडी बाराने गंभीर वार करून हत्या केली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व DB पथकाने वेगाने सूत्रे हलवली। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे 30 जुलैच्या पहाटे थरारक पाठलाग करून आरोपींना गजाआड करण्यात आले। अवघ्या 5 तासात या गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे।